कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजोबा आले आले, काका काकी आले। अरे वा 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 वा, बस हो आई, या 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 या, बसा बसा बसा, सावकाश सावकाश। हो माहितीये भुका लागल्यात तुम्हाला। ए स्टॉप स्टॉप स्टॉप, काय करतेस तू? व्हिडिओ का काढतेय? अगं असं काय करतेस काकी? आता तू काकाला घास भरवणार ना? अगं म्हणजे नवरा नवरी जेव्हा पहिल्यांदा जेवायला बसतात ना लग्नानंतर, तर तेव्हा एकमेकांना घास भरवायचा असतो आणि उखाणाही घ्यायचा असतो। मी तर एकच उखाणा पाठ केलेला। बरं बरं ठीक आहे, चला असू दे, जाऊ। स्माइल। अखिल आता तू बरं। काका स्माइल। अगो बाई किती गोड, किती छान। अरे आकाश कुठे आहे? आई फ्रेश होऊन येतात। हो का? बाकी तनया, तुझं लग्न अगदी योग्य वेळेला झालं बघ। म्हणजे उद्या गणपती बसतायत आणि आज ही लक्ष्मी म्हणून आपल्या घरात आली। क्या बात है। मला वाटतं की या वर्षी गणपतीच्या आरतीचा मान हा तनया आणि अखिल यांना मिळावा। अरे असं काय करता? लग्नानंतरचा त्यांचा पहिला सण आहे हा, पहिला गणपती आहे। पण आई, वसुंधरा वहिनी आणि आकाश दादाचा पण हा पहिलाच गणपती आहे ना? हा बरोबर आहे। शिवाय ते वयाने मोठे आहेत, तर आरतीचा मान त्यांचाच असायला पाहिजे ना? अगदी बरोबर बोललास अखिल। यावेळी आकाश आणि वसुंधरेलाच आरती करू दे। अहो पण आई, मी आणि तनया पुढच्या वर्षी करू आरती। काय तनया? हो तर हो काय? मी सांगते याला काहीतरी कारण आहे ना। तनया आणि अखिल यांचा हा पहिलाच गणपती आहे। वसुंधराचा पण पहिलाच गणपती आहे। तुम्हाला ना सगळ्या गोष्टी अशा उलगडून सांगाव्या लागतात। अहो वसुंधराचं हे पहिलं लग्न आहे का? दुसरं आहे ना। मग पहिल्या लग्नाच्या वेळेला तिला मिळाला असेल की मान आरतीचा तिच्या सासरी। हे बघा, गणपतीची आरती अखिल आणि तनया हे दोघंच करणार, ठरलं। वहिनी, अहो किती पटापटा करताय तुम्ही मोदक। माझे बघा अजून एवढेच झालेत। अगं प्रॅक्टिस ग, इतक्या वर्षांपासून बनवते, मग जमणार नाही का? आणि तू पण किती छान मोदक करतेस, किती गोंडच दिसतात बघ ना। अगं ती ही तनया कुठे ग? तनया दिसली नाही अजून। तिला बोलव ना जरा आपल्यात। वहिनी ती बहुतेक रेडी होत असेल। हा अरे काय, कसली घाई आहे तुम्हाला एवढी?
छान थांबा. किती यम्मी यम्मी आहेत मोदक. आई आम्हाला एक एक दे ना. नाही बाळा, अजून बाप्पा आलेत का? आधी बाप्पा येणार, मग आरती होणार, मग नैवेद्य दाखवणार आणि मग मोदक मिळणार. आता फक्त दे ना एक छोटासा प्लीज. प्लीज 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 प्लीज. आम्ही दिवसभर मस्ती नाही करणार, प्रॉमिस. हो प्लीज 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 प्रॉमिस. प्लीज 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 प्लीज. वहिनी, काय? नाही नाही हा, अजिबात बळी पडू नकोस वसुंधरा, आत्ताच सांगते मी. अजिबात नाही. ए मुलांनो, मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही दिवसभर हवी तेवढी मस्ती करा, पण मोदक मात्र देवबाप्पाला आपण नैवेद्य दाखवल्यानंतरच खाऊया. हा, काय म्हणताय? बरं मी काय म्हणते, माझ्याकडे एक मस्त मस्त आयडिया आहे, सांगू? आपण मोदक नाही खाऊ शकत, पण आपण मोदक बनवू तर शकतो ना. अगं बाई हो. एक मिनिट. बाप्पा आले. अरे अरे वसुंधरा, औक्षण करायला जायचं, चल लवकर. हो. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. वाव, किती क्यूट मूर्ती आहे आपली. मग काय, आणि आपण मुद्दाम शाडूची मूर्ती करून घेतली. हो, ती पण पर्यावरणाला घातक नाही अशी. आता इथेच गप्पा मारत बसणार आहात का बाप्पाला घरातही घेणार आहात? चला चला. हो, एक मिनिट. ये वसुंधरा, औक्षण कर. वसुंधरा थांब. तनया कुठे आहे? रेडी होते, येईल इतक्यात. तिला बोलवून आण, तिचं वाळेल. अगं ती ओवाळेल की. नाही नाही बाबा, असू दे, मी तनाला बोलवून आणते. जयू, तुला काही कळतं की नाही? काय बिघडलं असतं तिने ओवाळलं असतं तर? सगळे खोळंबलेत ना. आता थांबले 2 मिनिटं तर काय बिघडलं? अगं एक तनया नवीन सून आहे. आपल्या पद्धती, परंपरा, रीतिरिवाज तिला शिकायला नको? बरं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.